हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळेजण कसे आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी. काल मी एक फळ शेअर केलं, एवढ्या कमेंट आल्या आणि बऱ्याच जणी माझ्यासारख्या पहिल्यांदाच बघत होत्या आणि ज्यांनी ज्यांनी टेस्ट घेतली, काही काही तर सांगत होते आमच्याकडे एवढा रेट आहे, तेवढा रेट आहे, कुठं पिकतं काय, बरंचसं शेअर केलं त्यांनी. खूप तुमचे मनापासून आभारी. पण एक सांगते की आम्हाला आत्ता कळलं, पण काही ताई म्हणतात आम्ही 15 वर्षापासून खातोय हे फळ. तर असो, चांगली गोष्ट आहे. आम्हीच थोडंसं मागं होतं म्हणायचं. पण एक नवीन काहीतरी बघायला, पाहायला मिळालं आणि मला पण नवीन एक टेस्ट. आणि बरोबर आहे तुमचे की बाबा त्याचं कॉम्बिनेशन सीताफळ, रामफळ मिक्स लागतं. दोन्हीची टेस्ट एक आणि बी नसल्यामुळे खायला खूप मजा येते बरं का. म्हणजे छान वाटतं खायला. तुम्हाला मिळालं तर जरूर किंवा मागून घ्या. सांगा त्यांना की आम्हाला हे फळ आणून द्या म्हणून. खूप छान आहे, कारण बी कमी असल्यामुळे. असं चला आता पहिला शुक्रवार. माझ्यासोबत खूप साऱ्या जणींनी पण सुरुवात केलेली होती की ताई तुझ्याबरोबर आम्हाला करायला आवडतं, त्यामुळे सांगत जा. तर म्हणून मी सांगते. चांगली गोष्ट आहे ना की एकमेकाचं बघून जर आपण चांगलं शिकत असेल किंवा आपल्याला काहीतरी एखादी गोष्ट शिकायला मिळत असेल आणि बघा तू केलं की मी, मग ते बरं वाटतं. बऱ्यापैकी जर बघायला गेलं तर बायकांमध्ये ना आपल्यात चढाओढ असते किंवा एकत्र करण्याची पद्धती जी आहेत ना ती बायकांमध्ये जास्त आहे. सॉरी, वृत्ती म्हणेन मी, जास्त आहे. कारण एखाद्याने एक गोष्ट घेतली तर हां मला पण आवडली ती, म्हणजे मला पाहिजे किंवा घ्यायची आहे असं म्हणतो. तसंच एखादं व्रत जर तू करते तर मी पण करते. ही गोष्ट खूप चांगली आहे आणि मला खूप बरं वाटतं की बाबा तुम्ही सांगता आणि मी आधी सांगते. माझ्याबरोबर तुम्ही सुरू करता. कारण एकमेकाला घेऊन पुढं गेलेलं खूप बेस्ट असतं. कारण त्यातून पण सांगते मी, आपण थोडं ना कोणाच्या तरी काहीतरी उपयोगी येतो, असं माझं मत आहे. बघा, ही पूजा तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही सकाळी मांडायची असेल देवपूजाबरोबर मांडू शकता. नसेल तुम्ही संध्याकाळी मांडली तर चालतं. संध्याकाळी 6च्या पुढे ही पूजा मांडली जाते. लक्ष्मी येण्याचं टायमिंग असतं ना त्यावेळेला. मी जसं म्हटलं सकाळी करा, संध्याकाळी करा, तुमच्या वेळेनुसार. कारण मांडणीला काही फरक नाही पडत, बरोबर. एक पाट, त्याच्यावर आपलं जे रेग्युलर आहे देवाचं वस्त्र, एक मूठ भरून तांदूळ, जास्त ठेवले तरी चालतील कारण ते आपल्याला पक्ष्यांना घालायचे दुसऱ्या दिवशी. त्या तांदळावरती ना एक तांब्याचा लोटा, इथं नारळ लागत नाही. मी आता तुम्हाला व्यवस्थित सांगते, कारण तुमच्याकडून काहीही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सांगते. नारळ लागत नाही, फक्त एक तांब्या घ्यायचा आहे. त्याला 8 बाजूला 8 रेषा हळदी कुंकवाच्या ओढायच्या. त्या पाण्यामध्ये एक सुपारी, पैसा, अक्षदा, हळदी, कुंकू, त्या भरलेल्या तांब्यावरती एक प्लेट ठेवायची आहे. त्या प्लेटीवरती आपल्याला सोन्याचा दागिना पूजा करताना ठेवायचा आहे. बघा काय लागलं पूजेला? लागलं काय? नाही. एक फोटो असू दे, मूर्ती असू दे, ती ठेवायची आहे. 5 फळं तुमची मर्जी. खाऊच्या पानाचा विडा तुमची मर्जी. नैवेद्य खूप सारा तुमची मर्जी. इथं साखरेचा सुद्धा नैवेद्य चालतो. एकदम सोपं. मी तर म्हणेन की मला आत्तापर्यंतच्या व्रतामध्ये ना वैभवलक्ष्मी व्रत एवढं सोपं वाटतं ना की त्याला कुठलंच काही लागत नाही आहे. अगदी तुमची म्हणतात ना चणफुटानं द्यायची जरी ऐपत असेल ना, म्हणजे तुमची परिस्थिती, तरीही ती ताई अगदी आरामात करू शकेल. त्यामुळे मला जी कमेंट येतात ना की ताई आम्हाला हे जमत नाही किंवा आमची ऐपत नाही, त्यांना सांगेन काय करावं लागतं आहे आमच्यामध्ये? काय एक्स्ट्रा काय आहे सांगा ना, फक्त मनापासून करायचं आहे. आणि एक पोथी, ती काय 10-15 रुपयाला कुठंही मिळते पोथी. तुम्हाला मार्केटमध्ये वैभवलक्ष्मीची पोथी म्हटली की तुम्हाला भरपूर पोथी मिळतील. एवढ्यावरतीच व्रत करायचं आहे. सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची वस्तू, आणि चांदी नसेल तर ₹1 नाणं. काय आहे काय त्या पूजेमध्ये? खूप सोपं आहे. मी सांगेन बिनधास्त करा. एवढी ऊर्जा तुम्हाला मिळेल ना, कारण मी हे पहिल्यापासून करते. अगदी तळमळीनं तुम्हाला सांगते की तुमचा ऑरा व्यवस्थित ठेवायचा असेल, कुठेतरी तुम्हाला एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळवायची असेल, आणि बाकीच्या तर इच्छा भरपूर होतात ते तर सांगूच नका. जे जुने व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे. पण एकदा जरूर करा. आयुष्यात येऊन एकदा तरी म्हणेन मी वैभवलक्ष्मी व्रत करा. पुढचा येणारा शुक्रवार आहे तो करा. असं मी आज जे बनवत आहे ना नैवेद्याला, त्याच्यामध्ये शिरा, पहिला खीर बनवायची ठरलेली, पण दुधाचा पत्ता नव्हता. आज सकाळी दूध संपलेलं होतं. म्हणजे थोडंसं होतं, चहापुरतं मी ठेवलेलं होतं, पण तेवढ्या दुधात खीर होत नव्हती. आता काय करायचं म्हणून म्हटलं शिरा केलेला बरा. केळं आणलेली होती, एवढी मोठी मोठी केळं की एक माणूस ना त्याच्यामध्ये कदाचित खाईल न खाईल. मी तर खात नाही अखंड एक केळ, तेवढं होत नाही. जर ज्यूस करून पिले तरच जातं ते एक केळ. एवढं मोठं केळ होतं, म्हणून म्हटलं त्याचा शिरा बनवूया आपण मस्त. तुपात व्यवस्थित भाजला, त्याच्यानंतर मग रवा भाजला. बारीक रवा, मी सांगताना सांगितलेलं थोडंसं म्हणजे मिडियम आणा. तर एकदम बारीक रवा आणलेला, आणि बारीक रवा मला नाही आवडत. बारीक रवा
हा फक्त आणि फक्त इतर रेसिपीलाच उपयोगाचा आहे. शिऱ्याला जर पाहिजे तर मिडियमच पाहिजे. यामध्ये मी अंदाजे पाणी घातलेलं आहे. ज्यावेळेला आपण केळ वापरतो त्यावेळेला अवश्य दूध वापरावं. प्रसादाचा शिरा जशी चव असते ना तशी चव येते, पण माझ्याकडे नव्हतं दूध त्यामुळे मी पाण्यामध्ये केलेलं आहे. नंतर साखर वगैरे घालायचं. तोपर्यंत पनीर तसंच होतं आणि पनीर जे आहे ते जास्त दिवस फ्रीजमध्ये मी ठेवत नाही, विकतचं ठेवत नाही बरं का. आणि आपलं जर घरचं काढलं तर ते सुद्धा डीपला ठेवायचं आणि आता थोडं का होईना ते स्मेल दाखवतं बघा, त्यामुळे डीपला ठेवायचं. हे विकतचं होतं, आणलेलं होतं. हे पण न सांगताच हे दादांची कामं असतात कधी कधी, ते खपवावं लागतं कुठंतरी म्हणतात तसं. आणि ह्या पनीरमध्ये सांगते भेसळ होती. ज्यावेळेला मी तळायला टाकलं ना तर ते पनीर असं म्हणजे तेलामध्ये गेल्यानंतर असं थोडंसं फसफसल्यागत होतं. ते का होतं माहिती का, त्याच्यामध्ये थोडासा कुठंतरी मैदा असेल ना ॲड, तर ते तसं होतं. त्यामुळे मला लगेच कळलं की बाबा ह्या वेळेचा ब्रँड जो आहे ते थोडासा भेसळयुक्त आहे. शक्यतो मी घरचंच काढते, पण आता आणलेलंच आहे तर चला म्हटलं. याच्यामध्ये कुठलाही मी कांदा लसूण वापरलेला नाही, कारण आपण नैवेद्याच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये कांदा लसूण वापरत नाही, नॉर्मली बनतो. आणि याच्यामध्येच फ्लावर घातलेला आहे थोडासा. पहिला ठरलेलं होतं कुर्मा करायचा, पण नंतर म्हटलं पनीर एक खपवायसाठी एवढ्या भाज्या ॲड करा, ती क्वांटिटी जास्त झाली तर दुसऱ्या दिवशी ते शिळं खावा. त्याच्यापेक्षा म्हटलं एका ह्याच्यावरच बास होतंय. कांदा नसेल तर सांगते भाजी थोडीशी आपल्याला खायला नानू वाटतं, कारण का आपल्याला रेग्युलर सवय असते ना की बाबा कांदा लसणाची. आमच्या घरात तर बघायला गेलं तर कांदा हा सगळ्यात जास्त प्रमाणात खाल्ला जातो पहिल्यापासून बरं का, पहिल्यापासून. कच्चा जास्त आम्ही खात नाही, पण भाज्यांमध्ये जर बघायला गेलं तर असतो. काही ठिकाणी कच्चा कांदा जास्त खाल्ला जातो, आपल्यात काय तेवढं नाही आहे. पण ग्रेव्हीमध्ये जास्तीत जास्त किंवा चिरून असू दे काही असू दे कांदा वापरला जातो. हे पनीर आणि फ्लावर ॲड करून थोडंसं चवीनुसार मीठ, थोडीशी गोड साखर, त्याच्यावर बरेच जण गूळ पण घालतात. एवढंच टाकलेलं, कुठला मसाला इतर काहीही टाकलेलं नाही. झाकून ठेवून शिजवायला दिलं. मी म्हणते कोण घुसलं? कोण घुसलं असं काय एवढं काय हे आहे कोण? काय गॅरंटी? काय नाही, कामाधंद्यावरून आलो. बायकोचं आणि काय काम धंदा आहे ते बघायचं. काय नाही, पूजा मांडले वाचायचे. कोरा द्या, खरं चहा द्या. असं चला, आता भात झालाय, भाजी झाले, शिरा झालाय. आता पटकन चपात्या करून घेते. टायमिंग झालेले 7 वाजले. दादा आलं म्हटलं नाही घरात. जर कुठे लाईटी सुरू जर असतील, आता काय मी काय बघत असले, पोरं येतात जातात चालू करतात लगेच, बाकी काय विचारणार नाही त्या लाईटी का चालू आहे. वैताग आलाय त्या लाईटीसाठी ऐकून ऐकून ऐकून. हे पोळपाट ना मला बऱ्याच जण विचारतात. मी इथे किचन खाली ठेवते, कुठून आणलं काय आणलं, तर हे ना आपण गेलतो देवस्थानाला तेव्हा तिथून आणलेलं आहे. मी सांगितलेलं आहे व्हिडिओ मध्ये. छान आहे, फक्त एवढंच आहे की याला ना घासताना कुठलाही आपला खडबडीत चोथा लावून चालत नाही. लाकडीला वापरलं की लगेच स्वच्छ धुयाचं आणि उभा करून ठेवायचं. चिमणी बंद केल्यावर ना काय शांतता मिळते सांगू. सगळ्यांना वाटतं दादाला शांत आहे. नाही नाही, खरं सांगा प्रामाणिक. दादा गरीब आहे, शांत आहे. असं रोज आलं ना ऐकून घ्यायचं. काय अशी मान हलवायची. हे ना पोरांनी बाहेरचं तोडलं होतं, चिकन का तोडलं का टॅगन तोडलं माहित नाही. तेवढंच वाया जाईल म्हणून पाण्यात टाकले. वाया जात म्हणजे ते कसं आहे म्हणजे का, त्याला हिट चालत नाही. हा, लागते त्याला त्या झाडाला. हे बघा परवा मी जे ठेवलेलं झाड आहे ना त्याची पानं पिवळी पडायला लागले. तेच हिटमुळे व्हायला लागले. मला वाटलं येईल इतर झाडांगत. दादाला सगळं माहितीये बघा, कुठल्या झाडाला हीट पाहिजे, कुठल्या झाडाला थंड पाहिजे, कसं पाहिजे काय पाहिजे. आम्ही आपला आडाणा भोपळा. यानंतर चपात्या ज्या आहेत त्या मी करून घेतल्या. सुरुवातीला फक्त मी 2च करून घेतल्या, कारण मला ना पूजा वाचायची होती. आणि ही सुद्धा पूजा वाचताना शक्यतो सांगते संध्याकाळचीच पूजा वाचायची. काही अशी जर तुम्हाला असतील कारणं अडचणी की जिथं पर्याय नाही आहे, त्याच वेळेला तुम्ही सकाळी वाचून जाऊ शकता. पण तुम्हाला सगळा ऑप्शन आहे आणि तुम्ही कंटाळा येतो म्हणून जर तुम्ही निवडत असाल सकाळी, तर असं नका करू. महत्त्वाचं टायमिंग जे आहे ते लक्ष्मी येण्याच्या टायमिंगलाच ही कथा जी आहे ती वाचली जाते. म्हणजे काय, 6च्या पुढे. आणि जास्तीत जास्त लेट करू नका. कमीत कमी 10च्या आधी तरी पूजा करून घ्या, रिकामं व्हा. आज थोडंसं स्वयंपाकाच्या ह्याच्यात दादासंग गप्पा मारत बसल्यामुळे बाहेरच्या दिव्यांना लेट झालेलं. तर माझे हे दिवे ना बाहेरचे चिक्या टॅग्या पळवतात. सकाळी उठून बघते तर माझे दिवे पण गायब असतात. खेळत घेऊन जातात.
असो. त्याच्यानंतर आज ना मला कुंचन भरायचा होता, कारण शुक्रवारचा दिवस सकाळी न भरता म्हणजे संध्याकाळी आता आपण पूजा करणारच आहे, त्यावेळेला जो कुंचन आहे तो भरूया. कुंचनबद्दल एवढ्या पर्सनल कमेंट असतात ना व्हॉट्सअपला मला, की बाबा ताई हे एवढं साहित्य, कारण कुठून तरी त्या बघितलेलं असतं किंवा कोणी म्हणजे जिथून घ्यायचं असतं तिथले जे फोटो घेतात आणि मला टाकतात की हे साहित्य तुझ्यात आहे का, ते साहित्य तुझ्यात आहेत का. तर बघा, ज्यावेळेला कुंचन आणला तेव्हा तर सांगितलं आहे, पण आधीमध्ये सुद्धा आपल्या कुंचनमध्ये काय काय साहित्य मी टाकलेलं आहे, येताना काय काय आणलेलं आहे, म्हणजे त्याने दिलेलं आहे, या सगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये पण मी दाखवलेला. प्रत्येक वेळेला कुंचन भरताना तांदूळ नवीनच घ्यावा असं नाही, जुना आहे तोच तांदूळ वापरला तरी चालतो. हा तांदूळ तुम्ही खावा किंवा तुमच्या घरी पक्ष्यांना वगैरे घालायचं असेल घाला, तुमची मर्जी, ज्या हिशोबाने. आता चला संकल्प घ्यायचा आहे. कधीही कुठलीही पूजा करताना तुमच्या जर काही इच्छा असतात तर तुम्हाला संकल्प घ्यावा लागतो. इच्छा जर काही नसतील तर नाही संकल्प घेतला तरी चालतो. पण हो, तुम्ही काही इच्छापूर्तीसाठी जर पकडत असाल तर संकल्प कसा घ्यायचा दाखवते बघा. सुरुवातीला 3 वेळा पाणी ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः असं म्हणून सोडायचं. नंतर 3 वेळा पाणी प्यायचं. उजव्या हातामध्ये फूल, अक्षदा, हळदी, कुंकून, एक हात असा ठेवायचा आहे. तुमच्या मनातील इच्छा जी काय आहे ते बोलायचं आहे आणि आपल्या हातातील जे काय आहे ते बोलून सोडायचं आहे. सोडताना काय म्हणायचं आहे की मी काश्यप गोत्रातली तुमची एक सेवेकरी आहे. कारण गोत्रबित्र आपल्याला काय माहीत नसतं, बऱ्यापैकी माहीत नसतं, मी तर असंच म्हणते. आणि काय तुमची इच्छा असेल ते बोलायचं, ही यासाठी मी करत आहे. तुमचं कुलदैवत वगैरे त्यांचं नामस्मरण करायचं आणि मग ते हातातील जो आहे तो संकल्प आपल्याला सोडायचा आहे. सिंपल आहे. एवढं जर जमत नसेल तरी पण राहू द्या. मनापासून अगदी हृदयापासून देवीला प्रार्थना करा, तुमची इच्छा बोला. तो सुद्धा संकल्प आहे, तो मनापासूनचा आहे. जरुरी नाही की हेच केलं म्हणजे संकल्प होतो. त्याच्यानंतर स्तवन आहे, महत्त्वाचं स्तवन. अष्टरूपा लक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर स्तवन म्हणायचं. स्तवन म्हणलं की मग सोन्याच्या दागिन्याची, चांदीची किंवा कॉईनची जे काय असेल याच्यामध्ये ठेवणं, त्याची पूजा. नंतर फूल व्हायचं आहे. हे झालं आपलं इथंपर्यंत. फूल व्हायल्यानंतर आपल्याला कथा, सुरुवातीची एकच कथा कुठली पण घ्या, अखंड पुस्तक वाचायची गरज नाही. ज्यांना वाचायचे ते वाचू शकता, नसेल तर एकच कथा त्याच्यावरतीच तुम्ही कवर करू शकता. कारण का सांगते मी, प्रत्येकाची एक वेगवेगळी ही असते. बरेच जण पूर्ण पुस्तक वाचतात आणि मी जर बघायला गेलं तर फक्त एकच जी आहे ना पहिली कथा शिलाची तेवढीच घेते. नंतर आपल्याला आरती करायची आहे. आरती केल्यानंतर सुद्धा लगेच झालं असं नाही, शेवटला एक श्लोक आहे, तो श्लोक घ्यायचा. आर्यन बघा, रेग्युलर सांगते मी, कधी आरती असू दे स्वतः घेतो आणि सगळ्या आरत्या त्याच्या पिल्लासनी, जे मोठे छोटे जेवढी काय आपले आहेत ना डॉगी, जे गेलेली बाहेर सगळीकडे दिलेली वगैरे, सगळ्यांसाठी हा आरती पोचवत असतो. चला आता बघा, नैवेद्य मी दाखवलेला आहे. आता नैवेद्य दाखवून झाला की मी दाखवते. आपल्या पुस्तकामध्ये ना या म्हणजे पोथीमध्ये लास्टला आहे बघा, पत्रा भ्याग व दान मान चरण, हे जे आहे ना हे अवश्य म्हणायचं. आणि त्याच्यानंतर मग तुमची पूजा जी आहे ती शुक्रवारची पूर्ण झाली. बघा किती सिंपल आहे. हे जे मी सगळं म्हणजे कुंचन पण बरेच जण म्हणतात की शुक्रवारला कुंचन लागेल का. आता काही जणी असतात ते पण मला म्हणतात की बाबा कुंचन पाहिजे का पूजेमध्ये. नाही, माझं आहे, मी पुजलेलं आहे. का सांगते मी, तुम्ही म्हणताल असं का सांगते ही बोलते. एका ताईचा मला कॉल आलेला होता. शक्यतो मला कॉल रिसीव्ह करायला होत नाही, पण क्वचित एखादा होतो, ते होता होईल तेवढं करते ना. त्यांचं असं म्हणणं होतं की गणपतीच्या वेळेला जी घरासाठी पुजलेली सुपारी होती ना, ती ताई मी गणपती उठल्यानंतर त्यांच्याबरोबर विसर्जित केली. आता मी म्हटलं तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलर बघता. हां, मी 3 वर्षापासून व्हिडिओ बघते. कसं शक्य आहे म्हटलं, तुम्ही माझे 3 वर्षापासून व्हिडिओ बघताय. मी किती वेळा उत्तरं दिली आहेत, मी तुमचा एकही व्हिडिओ चुकवत नाही म्हणतात. मग कसं काय अशा चुका करता. म्हणजे मी आता कुठल्या भाषेत सांगू आणि कसं सांगू, तुम्हीच सांगा मला. आता एवढं वेळा मी सांगितलेलं आहे की बाबा ती सुपारी घराची तुमच्या इच्छा पूर्ण होईपर्यंत ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे, पूजायची आहे. आणि त्याने तर गणपतीबरोबर विसर्जित पण करून दिली. म्हणजे आता काय सांगू, मला खरंच म्हणजे असं विचार येतो की बाबा एवढ्या गोष्टी मी डिटेल्समध्ये सांगून किंवा एवढ्या वेळा रिपीट करून पण असं करतात, असं नका करू ताईनो. आणि मुळात एक सांगू, व्हिडिओ जेव्हा स्किप न करता बघतात ना त्यांचा प्रॉब्लेम अजिबात होत नाही. त्यांना एका व्हिडिओमध्ये लगेच कळतं. राहिली गोष्ट शेरूबद्दल मला कमेंट आलेले आहेत, त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तिकडे जा, व्हिडिओ शोधा आणि पहा, सांगेन मी तुम्हाला. चला, मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो, जाता जाता लाईक जरूर करा. श्री स्वामी समर्थ.